नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज आपण गवाराच्या शेंगाची आणि पोटॅटोची भाजी बनवणार आहे। सगळ्यात पहिले तयारी करून घ्यायची। कांदा पोटॅटो वगैरे चांगलं कापून घ्यायचं आणि कढईमध्ये तेल टाकून कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि नंतर मग ती चांगलं गोल्डन ब्राऊन झाली की त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद मसाला वगैरे टाकून घ्यायचं आणि मग टमाटर जे आपण कट केले होते ते टाकून द्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं होऊ द्यायचं। ते झाल्यानंतर मग आपण पोटॅटो आहे ना ते टाकून घ्यायचे, त्याला पण चांगलं एकजीव होऊ द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण गवाराच्या शेंगा ज्या मोडून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या, चांगलं वॉश वगैरे करून सोन्याने आणि त्याला पण चांगलं एकजीव होऊ द्यायचं आणि मंद आचेवरती चांगलं होऊ द्यायचं। लागलंच तर थोडं गरम पाणी ॲड करू शकता, एखादी कप वगैरे, नाहीतर काही टमाटरचेच पाणी वगैरे सुटते। आणि कशी वाटत आहे नक्की सांगा। मी तर पाणी वगैरे काही ॲड वगैरे केलं नाही आणि खायला पण खूप छान झाली होती। कशी वाटत आहे नक्की सांगा आणि वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची। आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।